उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द। आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती। कुरडू गावातल्या प्रकरणात अजित पवारांकडून खुलासा। प्रकरणाचा रिपोर्ट मागितला। महिला आयपीएस सोबतच्या अजित पवारांच्या वादावर फडणवीसांची प्रतिक्रिया। राजकीय स्कोर सेट करण्यासाठी सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्यांना पुढे करून अजित पवारांची मीडिया ट्रायल। कुरडूतील प्रकरणात अजित पवारांच्या बोलण्याच्या शैलीमुळे हा सगळा घोळ। रोहित पवारांची या प्रकरणावर प्रतिक्रिया। एनडीएचे सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती। राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय, तर सीपी राधाकृष्णन उत्कृष्ट उपराष्ट्रपती होतील, मोदींकडून विश्वास व्यक्त। इंडिया आघाडीची 14 मतं फुटल्याचा अंदाज। उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना 300 खासदारांकडून मतदान। काँग्रेसने इंडिया आघाडीच्या 315 खासदारांच्या मतदानाचा दावा केला होता। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालं असेल। काही मतांसंदर्भात आम्हाला संशय होताच इंडिया आघाडीला मिळणारी 15 मतं अवैध ठरवली गेली, संजय राऊतांचं वक्तव्य।